या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहत आपण येवल्यातील भारतात प्रसिद्ध असलेल्या घोडे बाजाराची। येवल्यात अश्वप्रेमींचा भव्य मेळावा भरला असून 350 वर्षापासूनच्या दसऱ्या बाजाराची परंपरा आज कायम राहिली। भारतभर प्रसिद्ध असलेल्या येवल्यातील दसऱ्याचा घोडे बाजाराची 350 वर्षांची परंपरा यावर्षीही कायम राहिली। कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे आवारामध्ये देशातील व विविध राज्यातून अश्वांची खरेदी विक्री करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अश्वप्रेमी दाखल झाले आहेत। 25,000 ते 7 लाख रुपये अशी अश्वांच्या प्रजातीनुसार या बाजारात बोली लावली गेली। कोट्यावधी रुपयांची उलाढाल या बाजारात झाली असून हा अश्व बाजार राजे रघुजी बाबा शिंदे यांनी स्थापन काळापासून सुरू आहे। या प्रसंगी राजे रघुजी बाबा यांचे वंशज शाहू शिंदे, वाविनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अश्व बाजाराला सुरुवात करण्यात आली। दिवसभरामध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल या अश्व बाजारात झाली असून मारवाडी 7 लाख रुपयांचा घोडा हा सर्वाधिक बोलीने विकला गेला। SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, येवला। या बाजाराला ऐतिहासिक पार्श्वभूमी या ठिकाणी लाभलेली आहे। येवले शहराची स्थापना राजे रघुजी बाबांनी केली होती। तेव्हापासून 300 ते 350 वर्षापासून हा बाजार या ठिकाणी भरत असतो। यापूर्वी हा साधारणतः 1968 पर्यंत हा बाजार हा येवले शहरामध्ये भरायचा, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये हा मार्केट कमिटीच्या संकुलामध्ये या आवारामध्ये या ठिकाणी भरत असतो। या ठिकाणचं वैशिष्ट्य असं का नित्यनेमाने दर मंगळवारी भरणारा बाजार म्हणून हा पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे। तसेच या ठिकाणी दसऱ्याच्या आधीचा जो मंगळवार असतो त्यासाठी हा वर्षभरातला सर्वात मोठा बाजार या ठिकाणी समजला जातो। आणि या ठिकाणी विविध राज्यातनं, राजस्थान असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, इकडे कर्नाटक असेल, आंध्र असेल, या ठिकाणचे अश्वप्रेमी या ठिकाणी येत असतात। त्याचप्रमाणे इथले जे शेतकरी आहेत किंवा जे काही व्यापारी आहेत ते या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करत असतात। 300 ते 350 वर्षापासून दसऱ्याच्या आदल्या मंगळवारी हा 300-350 वर्षापासून राजे रघुजी बाबांनी सुरू केलेला आहे। याच्यामध्ये सद्यस्थितीत एक घोडा 5-5, 10-10 लाखाच्या वर हे होतो। करोडो रुपयाची उलाढाल या बाजारामध्ये होते। नमस्कार, आज येवला येथे दसऱ्याचा जो बाजार भरतो घोड्यांचा, तो बाजार भरलेला आहे आणि तो बाजार आजचा साधारण याला 300 वर्षांपूर्वीचा इतिहास असून हा पारंपरिक बाजार आहे। महाराष्ट्रातला आठवडी सगळ्यात मोठा बाजार आणि दसऱ्याच्या दिवशी हा बाजार खूप मोठ्या प्रमाणावर भरतो, कारण इथून राज्यभरातून गिराईक घोडे खरेदीसाठी आणि साधारण पूर्ण भारतातून लोक घोडे व्यापारी जे आहेत ते घोडे विक्रीसाठी घेऊन येतात। इथं साधारणपणे तुम्हाला असं निदर्शनात येईल की कमीत कमी 25,000 रुपये किमतीपासून 7 ते 8 लाख रुपये, 10 लाख रुपयापर्यंतच्या घोड्यांची विक्री इथं होत असते। यावर्षी साधारणपणे 500 ते 550 घोडे या बाजारात आज विक्रीसाठी उपलब्ध आहे। आणि महाराष्ट्रातून म्हणजे बीड, परभणी, जालना, अमरावती, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर या सगळ्या भागातून इथं घोडे घेण्यासाठी लोक आज हजर झालेले आहेत। व्यापारी आलेले आहेत। मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या ठिकाणून, तामिळनाडूवरूनही काही लोक इथं घोडे खरेदीसाठी आलेले आहेत। नाव विशाल भागुनाथ गाडेकर आहे। मी अहिल्यानगर इथून एक घोडा विक्री करता इथं आणलेला आहे। त्याची मागणी अशी 7 लाख रुपये इथं झालेली आहे, तरी मला तो असा 5 लाख रुपयापर्यंत द्यायचे असं ठरलेलं आहे। आणि त्याच्यानंतर इथं मी असा दुसरा एक घोडा 4 लाख रुपयाला इथं घेतलेला आहे। नाव समाधान राहते। आम्ही 40गाववरून आलोय। येवल्याचा दरवर्षी खूप मोठा बाजार भरतो, म्हणून आम्ही आशेने आलो की आमच्या घोड्याला मोठा दाम लागेल बा। आम्ही 7 लाख रुपये लावली आहे, बघू आता काय लागतो काय नाही। माझं नाव रोहित डोंगरे। सालाप्रमाणे आपण या वर्षी पावसाच्या निकामी स्थान असल्यामुळे पण येवला दसरा मंडी खूप चांगल्या प्रकारे आयोजित झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे आमचे मित्र सम्राटजी जाधव हे पण आम्हाला आमंत्रित करत असतात। तर संभवत आम्ही 4-5 मित्र नेहमी येतो। सलग हे 6वा-7वा वर्ष आहे
बाजार देतो. या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण वर्षभर बाजार चालू असताना पण दसरा मंडीला इथं भरपूर मोठ्या प्रमाणात अश्व निलाव व्यापार होत असतो. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या परराज्यातून पण इथं अश्व विक्रीसाठी येत असतात. त्याच समावेश आपले महाराष्ट्रामधले नाशिक तालुका, नगर तालुका, छत्रपती संभाजीनगर, पुणे, शिरूर या 5-6 जिल्ह्यात इथे उत्तर महाराष्ट्रात चांगला मोठा व्यापार होतो घोड्यांचा. किती लाखापर्यंत घोडे विकले जातात? सलग 40, 50 हजार, 70, 80, 2 लाख, 2.5 लाख, 4 लाख, 5 लाख हे घोड्याच्या जातीप्रमाणे त्याचे वैशिष्ट्य ठरवले, त्याची किंमत ठरते. आता इथं भीमतडी जातीचे खूप अश्व आहे, मारवाडी जातीचे, काठ्यावाडी जातीचे खूप घोडे, काही आपले सिंधी आहे आणि त्याच समावेश काही पशुप्रेमी आपले काही बैल आहे किल्लार जातीचे, मेंढी पाळवाले खूप लोक आलेले, त्यांच्याकडे भीमतडीचे खूप चांगले चांगले अश्व आहे. ते पण इथं खूप प्रस्तावित लोक मुंबईवरून खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार येवलेकरांना, अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे 5 एकर मध्ये 100 प्लॉटचा भव्य लेआउट, तसेच उपलब्ध सुविधा, प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा, वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना, आकर्षक भव्य प्रवेशद्वार, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन, 24 तास लाईट, स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट, लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउटला वृक्षारोपण, लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम, सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट. नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग, अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल NA प्लॉट. ॲड्रेस सूर्य लॉन्स समोर, नगर मनमाड रोड, बाबुळगाव, खुर्द, येवला.